हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ए फॉर ॲरिझोना. आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत बँगलेर नॅशनल मॉन्युमेंट. हे न्यू मेक्सिको स्टेटमधल्या लास ऑल्मोस काउंटीमध्ये आहे आणि या जागेला 11,000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तर चला बघूया बँगलेर नॅशनल मॉन्युमेंट. 11,000 वर्षांपूर्वी प्युब्लो लोक 1150 ते 1550 या काळात इथे राहत होते आणि अडॉल्फ बँगलेर या अँथ्रोपोलॉजिस्टच्या नावावरून याला बँगलेर नॅशनल मॉन्युमेंट असं नाव मिळालं. हा पूर्ण एरिया 33,000 एकर एवढा मोठा आहे. हे पूर्ण फॉरेस्ट आहे आणि जर आपण जवळून हे सगळं बघितलं तर मुंग्यांच्या वारुळासारखं किंवा एखाद्या जुन्या लाकडाला वाळवी लागल्यासारखे हे दगड दिसत आहेत. पण इथे लोकांची वस्ती होती. इकडे या लोकांच्या वस्तीचे काही अवशेष आहेत. म्हणजे ह्यांनी हे दगडांनी कशा ह्यांच्या भिंती बांधलेल्या, घरं बांधलेली. हे बघा, इथे ह्यांची घरं होती. घरं आणि या सगळ्या गुहा मेनली फेमस आहेत त्या इकडच्या भिंतीचित्रांसाठी, ज्या हजारो वर्षांपूर्वी लोकांनी करून ठेवल्या होत्या. हे नॅशनल मॉन्युमेंट सकाळी 8 पासून संध्याकाळी 5 पर्यंत ऑफिशियली ओपन असतं. पण जसं सनसेट वगैरे लवकर होत असेल एखाद्या सीझनमध्ये, त्याप्रमाणे ते टाईम चेंज होतं. आणि 33,000 एकरचा हे पूर्ण फॉरेस्ट, ह्याच्यामध्ये सनसेट नंतर खूप घनदाट जंगल असल्यामुळे पूर्ण अंधार होतो. आणि मग काही ॲनिमल्स लाईक म्युल डिअर, बिअर, वुल्फ, वाईल्ड टर्की असे बऱ्यापैकी प्राणी सगळे मग बाहेर निघतात. इकडे बऱ्याचशा ट्रेल्स अवेलेबल आहेत, पण थोड्याशा आता रिस्की आहेत. डेंजरस नाही आहेत, पण थोड्या रिस्की आहेत. कारण इकडे चढण्यासाठी पायऱ्या जशा असतात लाकडाच्या किंवा दगडाच्या तशा नाही आहेत. इथे शिड्या, म्हणजे लाकडी शिड्या ज्या बनवतात तशा बनवून लोकांना चढण्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत. जे लाकडं जोडून तयार केलेल्या शिड्या असतात प्रॉपर, तशा केलेल्या आहेत. जसा येताना आम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोडा स्नोफॉल झालेला दिसला, तसा या नॅशनल मॉन्युमेंट्समध्ये सुद्धा होता. आणि जसं जसं आम्ही आतमध्ये ट्रेल करत गेलो आणि सनसेटचा टाईम जवळ येत गेला तसं ते खूप अंधार पडत गेला. आणि एक जे लोकेशन होतं ते खूप वरपर्यंत होतं. हे बघा, हे झूम करून दाखवलं आहे इकडे. आणि जर मी झूम आऊट केलं तर तुम्हाला कळेल की ॲक्च्युली किती वर होतं. आणि इकडे सगळ्या त्या लाकडाच्या पायऱ्यांवरूनच चढायचं होतं इथपर्यंत. आणि आमच्या इकडे वरपर्यंत जायचा काही प्लॅन नव्हता, पण लोकांनी असं सांगितलं की काही नाही, थोडंच दूर आहे, अजून 10 मिनिट चालायचं आहे, अजून फक्त 1 मैल आहे. असं वेगवेगळे आम्हाला रिव्ह्यूज मिळाले. त्याच्यामुळे आम्ही पुढे पुढे गेलो आणि मग खाली उतरेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता आणि पूर्ण अगदी घनदाट जंगलातून आम्ही बाहेर येतो असा पूर्ण तो एक्सपिरियन्स होता. हे लॉंग हाऊसची वॉल आहे आणि इथे छोट्या छोट्या खिडक्या आहेत. तर असा होता आमचा बँगलेर नॅशनल मॉन्युमेंटचा एक्सपिरियन्स. तुम्ही जर ही प्लेस व्हिजिट करणार असाल तर सनसेटच्या आधी नक्की परत या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ए फॉर ॲरिझोनाला. थँक्यू सो मच. बाय बाय.